चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत झणझणीत मिसळ। मिसळ म्हटलं की ती अगदी झणझणीत व तर्रीवार असली पाहिजे, तरच तिची खाण्याची मजा येते। त्यासाठी आपण त्याचा मसाला बघून घेऊया। इथे मी सुके खोबरे, सुकी मिरची, धणे, जिरे, तीळ, खसखस, बडीशोप व आलं लसूण मसाल्यासाठी घेतले आहे। प्रथम आपण सुके खोबरे भाजून घेणार आहोत। ते अर्धे भाजत आले की त्यात सुक्या मिरच्या ॲड करून त्याही भाजणार आहोत। हे दोन्ही चांगले भाजले की आपण त्यामध्ये आपले सुके मसाले ॲड करणार आहोत। त्यात आता आपण हे धणे, जिरे, तीळ, खसखस, बडीशोप घालून घेणार आहोत व ती अगदी जास्त न भाजता गॅस बंद करून गरम तव्यावर ठेवून देणार आहोत। ती आपोआप भाजली जाईल, नाहीतर ती जास्त करपते। आता हे सर्व मसाले थंड करून आपण वाटून घेऊया। त्यामध्ये आता मी आलं लसूण व कोथिंबीरीच्या दांड्याही घेतल्या आहेत। हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये घालून त्यावर थोडी हळद घालूया आणि ते आपण वाटून घेऊया। इथे मी बेडगी मिरच्यांचा वापर केला आहे, त्यामुळे आपल्या मसाल्याला फार सुंदर कलर येतो व आमटीलाही सुंदर कलर येतो। आता मी इथे फोडणीसाठी 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि ओले वाटाणे, भिजवलेले शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण ही उसळ धुवून घेऊया। ही मी मोड येण्यासाठी 1 दिवस व 1 रात्र ठेवली होती व त्याआधी 1 रात्रभर भिजत घातली होती। व आता इथे मी आमटीसाठी गरम पाणी ठेवले आहे। ते पाणी आपण नंतर याच्यामध्ये टाकणार आहोत। प्रथम फोडणीमध्ये मी जिरे घालून त्यात कढीपत्ता घातला आहे व आता त्यातच मी 1 तमालपत्र घालून कांदा घालणार आहे। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। तो कांदा भाजून झाला की आपण त्यात थोडी हळद घालून हे आपले वाटाणे व ओले भिजवलेले शेंगदाणेही घालणार आहोत व वरून टोमॅटो व मीठ घालून ते चांगले हलवून घेणार आहोत। व त्यातच आता आपण हे आपले तयार केलेले वाटण घालून घेणार आहोत व थोडी अद्रक लसूणची पेस्टही घालून घेणार आहोत। आता हे वाटण चांगले परतत आले की आपण त्यात आपला घरगुती मसाला घालणार आहोत, ज्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले असतात व त्याने खूपच सुंदर चव येते, म्हणून आम्ही इतर गरम मसाले ॲड करत नाही। आता हा मसाला चांगला भाजण्यासाठी त्यात थोडेसे पाणी घालणार आहोत, म्हणजे मसाला खाली करपणार नाही व चांगला भाजला जाईल। आता मसाला भाजल्यावर आपण त्यात ही मटकी ॲड करून घेणार आहोत व ही मटकी चांगली मसाल्यामध्ये परतून त्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ येऊ देणार आहोत, त्यामुळे सर्व मसाला त्यामध्ये चांगला व्यवस्थित मुरला जाईल। आता आपण यावर झाकण ठेवून वाफ काढूया। आता बघा, गॅस बंद करून आपल्याला ही वाफ काढायची आहे। आता आपल्या मटकीला चांगली वाफ आली आहे। आता आपण यामध्ये थोडे मसाल्याचे पाणी घालून व आपण गरम पाणी ठेवले होते ते गरम पाणी ॲड करून घेऊया व सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया, चांगले हलवून घेऊया। हे मिश्रण चांगले हलवून झाले की आपण गॅस मोठाच ठेवून त्याला एक चांगली दरदरून उकळी काढणार आहोत। आता यामध्ये मी थोडी कोथिंबीर ॲड केली आहे। आता आपण याला चांगली उकळी काढून घेऊया। आता त्यात मी चवीपुरते मीठही घालून घेतले आहे। आपल्या मिश्रणाला चांगली उकळी आली आहे। अशी उकळी आल्यावर गॅस मिडियम करून आपण त्यावर अर्धे झाकण ठेवून देणार आहोत व मिडियम गॅसवरच आपण ही उसळ 10 ते 15 मिनिटे शिजवून घेणार आहोत। एवढ्या वेळेत आपली मटकी चांगली शिजून तयार होते। आता आपण जरा हे मिश्रण सगळे हलवून घेऊया व चेक करूया आपली मटकी शिजली आहे का। बघा, आपली मटकी अगदी मऊ शिजली आहे। आता आपली ही उसळ तयार झाली आहे व आपण आता ती सर्व करूया। तर तुम्हालाही अशी मिसळ बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवा व खा। आता आपण ही प्लेट सर्व करूया। प्रथम आपण ही उसळ प्लेटमध्ये घेऊन त्यावर बारीक चुरून फरसाण टाकूया व चांगले बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर टाकून लिंबू व पावासोबत सर्व करूया। तर तुम्हीही अशा प्रकारे बनवा व खा व तुम्हाला कशी रेसिपी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।